नीतिसूत्रे याचा 3 अध्याय 5 वचन. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहच्या सामर्थ्य नावाने. हो, आजच्या या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने किती अद्भुत वचन दिलेलं आहे प्रियांनो आपल्यासाठी. की परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. यस, तर परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे की आपल्या पूर्ण मनाने अगदी मनापासून परमेश्वरावरती भाव ठेव. आपल्याच बुद्धीवरती अवलंबून राहू नकोस. यस, तर परमेश्वराचं वचन किती अद्भुत आहे प्रियांनो. की आपण हे जगिक जीवन जगत असताना पाहतो आपल्या अवतीभोवती की असे भरपूर लोक आहेत की जे काय म्हणतात की मी केलं, माझ्यामुळे, माझ्याद्वारे, मी केल्यामुळे. म्हणजे ते काय स्वतःवरती खूप प्राऊड करत असतात. स्वतःला ते गर्व समजत असतात, स्वतःचा गर्व ते करत असतात. पण परमेश्वराचं वचन एका ठिकाणी हे सुद्धा सांगतं प्रियांनो की मी माझं जे करतात, जर तुझा जीव उद्याचा दिवसच पाहू शकला नाही तर तू काय करशील. यस, जे लोक म्हणतात की ते रात्रीतूनच त्याची डेथ झाली तर तो उद्या काय पाहणार आहे. त्याची संपत्ती, त्याची प्रॉपर्टी, त्याचं सर्व जे वैभव आहे ते त्याच्या काय उपयोगाचं. तर त्यामुळे परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावरती भाव ठेव आणि आपल्याच बुद्धीवरती अवलंबून राहू नकोस. आता याचा अर्थ असाही होत नाही आपल्या बुद्धीवरती अवलंबून राहू नको जेव्हा परमेश्वर सांगत आहे तर ह्याचा अर्थ हा नाही होत की परमेश्वर आपल्याला निर्बुद्धी हो किंवा तुझ्या बुद्धीचा उपयोग करूच नको असं नाही सांगत आहे प्रियांनो. पण जे माझं स्वतःच्या बुद्धीचा अति उपयोग करतात किंवा गर्व करतात त्या लोकांसाठी हे वचन लाभकारी आहे. कारण परमेश्वरावरती आपला विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण करता करविता तोच एकमेव परमेश्वर जिवंत बाप आहे. त्याला सर्व काही शक्य आहे. जेव्हा आपण प्रार्थना करू तेव्हा आपण अशी प्रार्थना केली पाहिजे की देवा तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे. आपले तर नियोजन, आपले प्रायोजन आपण परमेश्वराला हे नेहमी सांगतच असतो प्रियांनो की माझं हे योजना आहे किंवा मी हे विचार करत आहे हे आपण परमेश्वराशी शेअर करतच असतो. पण शेवटी आपण काय म्हणलं पाहिजे की तुमची योजना, तुझी जी योजना आहे परमेश्वरा ती माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. तर इथं ते वचन आपल्याला काय लागू पडतं. आणि या वचनावरती आपण काय चिंतन मनन करणंसुद्धा महत्त्वाचं आहे प्रियांनो. ह्या वचनासाठी, ह्या दिवसासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद करूया. आपण छोटीशी प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या बाप्पा, येशू मसीहच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, हे सुंदरसे दिवस आमच्या जीवनात जोडलास, ही वेळ आमच्या जीवनात जोडलीस आणि इतकं अद्भुत वचन तू आम्हाला दिलंस त्याबद्दल तुझे कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, की तुझं वचन किती अद्भुत आहे. की वचन काय सांगत आहे की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावरती भाव ठेव आणि आपल्याच बुद्धीचा काय सहारा घेऊ नकोस. यस, आमेन. आम्ही या वचनाला रिसीव करतो इन द नेम ऑफ जीजस. की तुझं वचन खूप महान आहे परमेश्वरा, कारण तू जीवित परमेश्वर आहेस. हो माझ्या राजा. आणि जे लोक आज भरकटलेले आहेत परमेश्वरा ह्या जगिक जीवनामध्ये, त्यांना या गोष्टीचा विसर पडला आहे की आदी अंत तूच आहेस, अल्फा ओमेगा तूच आहेस माझ्या राजा. हो परमेश्वरा, त्या लोकांपर्यंत हे वचन पोहोचण्यास सहायता आणि मदत कर माझ्या राजा. आणि आज ज्या माझ्या बहीण भावांची परिस्थिती बिकट आहे, ते हारले आहेत, थकले आहेत, जे वाईट परिस्थितीतनं सफर करत आहेत, त्यांच्यापर्यंतसुद्धा तुझं हे वचन पोहोचवण्यास सहायता आणि मदत कर माझ्या राजा. माझा विश्वास आहे परमेश्वरा की ह्या वचनाद्वारे ते सुद्धा आशीर्वादित होतील आणि त्यांचीसुद्धा परिस्थिती बदलेल हा माझा विश्वास आहे. आणि छोटीशी प्रार्थना मी येशू मसीहच्या सामर्थ्याने पवित्र नावात केली म्हणाय का पिता. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो परमेश्वराच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. शालोम. थँक्यू सो मच.